आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना सकाळ सकाळी आईच्या कॉलने झाली. त्या गडबडीत कॉल केलं होतं. मीच घाबरले काय झालं. तेव्हा कळालं चुलती ॲडमिट आहे आणि तिला आज टिफिन द्यायचा आहे. सो टिफिनमध्ये आता काय द्यायचा हा मोठा प्रश्न होता. रूमवरती मी कोथिंबीर आणली होती रात्रीच. म्हटलं आता थालीपीठ बनवूयात. म्हणून मी मस्तपैकी कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतली. आयुष्यात कुणी रडू अगर नाही रडू, पण याची तेवढी हिंमत आहे की हा सगळ्यांना रडवतो म्हणजे रडवतोच. थालीपीठ बनवायची ना पूर्ण तयारी करून ठेवली होती. म्हणजे कॉलेजमधून आल्यावरती गरमागरम बनवून टिफिन घेऊन जाईन म्हणून. मग मस्तपैकी मी माझं कॉलेजचं पण आवरलं आणि निघाले कॉलेजला. आज क्लासमध्ये ना जागा नव्हती म्हणून आम्हाला तिघींना असं वेगवेगळं बसावं लागलं होतं. ह्या पोरीने ना कधीच स्वयंपाक नाही केला, पण आज तिने थालीपीठ बनवलं होतं. मग मस्तपैकी मी टिफिन वगैरे भरला. आता किती क्वांटिटी द्यायची नाही मलाच काही अंदाज नव्हता, पण मी माझ्या अंदाजे ना 3 टिफिनमध्ये थालीपीठ भरले आणि एका टिफिनमध्ये ना मस्तपैकी दही भरलं. दही आता मी ना डेअरीमधून आणलं होतं. माझ्याकडं काही दही वगैरे मी टाकत नाही रूमवरती. मग दही आणलं होतं, दही भरलं आणि टिफिन रेडी केला. आणि टिफिन द्यायला आहे ना आम्ही तिघी पण हॉस्पिटलला गेलो होतो. आता पेशंट जवळ आहे ना कोणतरी एकच जाऊ शकतं. मग भावाला कॉल केला, तो खाली आला. त्याच्यानंतर मी वरती टिफिन घेऊन गेले, तिच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या. आज दिवसभर एवढी धावपळ झाली होती की ना संध्याकाळी मी पूर्ण थकून गेले होते. सो आजसाठी एवढं राहिलेलं गप्पा. पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय.